Hello friends, I am Khotsre sir from Guruvarya Dadoji Konddev Sainik School, Tasgaon. Today we are going to see section 2nd poetry of class 12 subject English. In that first poem, Song of the Open Road. So let's see the poem Song of the Open Road. First we will see poet of the poetry Walt Whitman. So let's see the information regarding Walt Whitman. Walt Whitman 1819 to 1892 was an American poet, essayist and journalist. वॉल्ट विटमन ज्यांचा कार्यकाळ 1819 ते 1892 हा होता, हे एक अमेरिकन कवी, निबंधकार आणि पत्रकार होते. Whitman is among the most influential poets in the American canon and is often called the father of free verse. अमेरिकेमध्ये विटमन हे सर्वात प्रभावशाली कवींपैकी एक आहेत. तसेच त्यांना मुक्तछंदाचे जनक असे म्हटले जाते. He grew up in Huntington in a family with difficult economic status. हटिंग्टनमध्ये बेताची परिस्थिती, आर्थिक परिस्थिती असणाऱ्या एका कुटुंबामध्ये त्यांची वाढ झाली. His major work Leaves of Grass was published in July 1855. Leaves of Grass हे त्यांचं महत्त्वाचं लिखाण जुलै 1855 प्रकाशित झालं. His O Captain, My Captain, a poem written on the death of Abraham Lincoln is widely popular. त्यांची कविता ओ कॅप्टन माय कॅप्टन जी अब्राहम लिंकन यांच्या मृत्यूवर आधारित आहे, ती खूपच पॉप्युलर झाली. The section 1 of Song of the Open Road from Leaves of Grass is a beautiful blend of self-awareness, free will and tenderness of heart. Leaves of Grass मधील Song of the Open Roadचा पहिला भाग म्हणजे आत्मजागरूकता, स्वतंत्र इच्छाशक्ती आणि अंतःकरणातील कोमलपणाचे एक सुंदर मिश्रण आहे. It gives us poets realization that along the journey of life one will face a test of wisdom which is not tested in any school or university. कवीचं म्हणणं आहे की आयुष्याच्या प्रवासात एखाद्याला शहाणपणाची परीक्षा द्यावी लागते, जी परीक्षा कोणत्याही शाळेत किंवा विद्यापीठात नसते. A road is something everyone uses, whether rich or poor, and it forces all levels of people to associate with one another. रस्ता प्रत्येकजण वापरतो, श्रीमंत असो की गरीब, आणि हे सर्व स्तरातील लोकांना माहीत असते. त्यामुळे त्यांना एकमेकांशी संबंध ठेवण्यास भाग पाडते हा रस्ता. The road signifies mobility. रस्ता गतिशीलता दाखवते. One can take the road as a point to start over towards something new. एखाद्यासाठी नवीन गोष्ट करण्यासाठी किंवा नवीन गोष्टीकडे जाण्यासाठी एखाद्याला हा रस्ता लागू शकतो. Whitman talks about the people and places. Whitman लोक आणि ठिकाणांबद्दल बोलतात. He argues against staying in one place for too long, although the hospitality may be true. पाहुणचार हा जरी चांगला असला, खरा असला, तरी एका ठिकाणी बराच वेळ राहणे याला विटमन यांचा विरोध आहे. सो वी हॅव सीन द इन्फॉर्मेशन रिगार्डिंग द पोएट वॉल्ट विटमन. नाउ लेट्स सी पोएम सॉन्ग ऑफ द ओपन रोड. अ फूट अँड लाईट हार्टेड आय टेक टू द ओपन रोड. तर बघा, कवीला मुक्त रस्त्यासंदर्भात माहिती सांगायची आहे. मुक्त निरोगी जगामध्ये मी एक पाऊल मोकळ्या अंतःकरणाने उघड्या रस्त्यावर टाकत आहे. ही कविता आपल्याला माहिती आहे, त्यांच्या लिव्ज ऑफ ग्रास या कविता संग्रहामधून घेतलेला आहे. काहीतरी नवीन शोधण्यासाठी हा रस्ता प्रत्येकजण चालत असतो. रस्ता म्हणजे जीवनाचा प्रवास असं या ठिकाणी कवीला सांगायचं आहे. तर पहा, दिस इज अन ओपन रोड. हेल्दी फ्री द वर्ल्ड बिफोर मी. माझ्या समोरचा हा रस्ता
निरोगी आहे, फ्री आहे. द लॉंग ब्राऊन पाथ बिफोर मी लीडिंग वेर एव्हर आय चूज. तर हा जो लांब लचक तांबड्या मातीचा रस्ता आहे माझ्यासमोर आहे, तो मला हव्या त्या ठिकाणी घेऊन जाणार आहे. म्हणजे माझे सर्व निर्णय मी घेणार आहे, मी माझ्या जीवनाचा प्रवास सुरू करणार आहे, असं या ठिकाणी लेखाला सांगायचं आहे. कुणाच्याही बंधनामध्ये न राहता मी स्वतः हा ओपन रोड चूज केलेला आहे आणि तो प्रवास करणार आहे मी. Henceforth I ask not good fortune, I myself am good fortune. तर बघा, कवी म्हणतो या ठिकाणी, यापुढे मी उज्ज्वल भविष्यासाठी विचार करणार नाही किंवा विचारणा करणार नाही, कारण मी स्वतःच माझे उज्ज्वल भविष्य आहे. सो गुड फॉर्च्यून मी स्वतःच आहे, तर मी कोणाला विचारणा करणार नाही. Henceforth I whimper no more, postpone no more, need nothing. यापुढे मी कधीही कुरकुरणार नाही, कोणत्याही गोष्टीची चालढकल करणार नाही व मला कशाचीही गरज नाही. डन विथ इंडोर कंप्लेंट्स, लायब्ररीज, कॉरलस क्रिटिसिझम. तर बघा, माझ्या घरगुती तक्रारी असतील, ज्ञान संतापजनक टीका बंद आहेत किंवा संपलेले आहेत. स्ट्रॉंग अँड कंटेंट आय ट्रॅव्हल द ओपन रोड. खंबीरपणे आणि समाधानाने मी या मुक्त रस्त्याने प्रवास करत आहे. द अर्थ दॅट इज सफिशियंट. मला ही धरणी माता माझ्यासाठी पुष्कळ आहे. आय डू नॉट वॉन्ट द कॉन्स्टिलेशन्स एनी निअरर. मला आता इतरांची गरज नाही, मोठ्या व्यक्तींची गरज नाही. आय नो दे आर व्हेरी वेल वेअर दे आर. त्यांच्या संदर्भात मला काही बोलायचं नाही, पण ते ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी योग्य आहेत, ठीक आहेत. आय नो दे सफिस फॉर दोज हू बिलॉंग टू देम. आणि ज्यांच्या संदर्भात ते आहेत ते त्या ठिकाणी त्यांच्यासाठी पुरेसे आहेत, तेव्हा त्यांचे स्वामी आहेत ते असू देत. स्टील हिअर आय कॅरी माय ओल्ड डेलिशियस बर्डन्स. मी अजूनही माझ्या जुन्या रुचकर दडपणाचे ओझे वाहत आहे. त्या ठिकाणी डेलिशियस बर्डन्स म्हटलं का, बर्डन्स कधी डेलिशियस नसतात, पण सांगितलेलं आहे की रुचकर दडपण आहे. आय कॅरी देम मेन अँड वुमेन, आय कॅरी देम विथ मी वेर एव्हर आय गो. आणि हे जे दडपण आहेत, बर्डन्स आहेत, त्यांना मी वाहत आहे. स्त्री पुरुषांना माझ्यासमोर वाहून नेत आहे, म्हणजे ज्या स्त्री पुरुषांचं बर्डन आहे त्यांच्यासोबत मी वाहून घेत आहे. जिथे मी जाणार आहे तिथे त्यांना नेणार आहे. आय स्वेअर इट इज इम्पॉसिबल फॉर मी टू गेट रिड ऑफ देम. मी शपथपूर्वक सांगतो की मला त्यांचा त्याग करणे शक्य नाही, म्हणजे त्या डेलिशियस बर्डन्सचा त्याग करणं शक्य नाही. आय एम फिल्ड विथ देम अँड आय विल फील देम इन रिटर्न. मी त्यांच्यामध्ये सामावलं गेलो आहे आणि त्या बदल्यात मी त्यांना सामावून घेणार आहे. सो इन दिस वे we have finished this poem. Now let's see appreciation of the poem. म्हणजे या पोएमचं ॲप्रिसिएशन, पाठामध्ये आपल्याला 7 मुद्दे दिलेले आहेत, त्या 7 मुद्द्यांच्या आधारे आपण ॲप्रिसिएशन बघूया. हे ॲप्रिसिएशन बघत असताना लेखकाची माहिती आपण बघितली, पोएमची माहिती बघितली, यांच्या आधारे आपण ॲप्रिसिएशन लिहायचं आहे. फर्स्ट पॉईंट आहे अबाउट द पोएम, पोएट अँड द टायटल. जी सुरुवातीला आपण कवीची माहिती बघितली, ती माहिती टायटल संदर्भात माहिती आणि पोएम संदर्भात माहिती या मुद्द्यामध्ये बघायची आहे. Song of the Open Road is written by an American poet Walt Whitman in his work Leaves of Grass. Walt Whitman was an American poet, essayist and journalist. Whitman is among the most influential poets in the American canon and is often called the father of free verse. The poem presents the carefree attitude of the poet and is his enjoyment of the journey on road. The title clearly depicts the poet's happy mood to travel on the open road of life. The poet wishes to move forward on the road of life with his own will and goodness.
The song of the open road also indicates freedom. सो अशा प्रकारे आपण पोएट संदर्भात, पोएम संदर्भात आणि टायटल संदर्भात माहिती लिहायची आहे फर्स्ट पॉईंटमध्ये. सेकंड पॉईंट, द थीम. या कवितेची थीम काय आहे? इट्स अबाउट द पोएट्स जर्नी ऑफ लाईफ मार्क्ड बाय फ्रीडम इररिस्पेक्टिव्ह ऑफ ट्रबल्स. म्हणजे बरेचसे ट्रबल्स आहेत आयुष्यामध्ये, पण तरी देखील आयुष्य जगत असताना फ्रीडम असलं पाहिजे, हा विचार आहे. द रोड सिग्निफाईज मोबिलिटी. One can take the road as a point to start over towards something new. It also depicts the importance of freedom. The poet neglects the burdens of life and ready to enjoy the life freely. So this is the theme of the poem. Third is poetic style. It is composed in free verse. फ्री वर्स म्हणजे मुक्त छंदामध्ये ही कविता लिहिलेली आहे. याच्यामध्ये रायमिंग वर्ड्स नाही आहेत किंवा राईम स्कीम नाही आहे. म्हणून तर वॉल्ट व्हिटमन यांना फादर ऑफ फ्री वर्स असं म्हणलेलं आहे. द लाईन्स आर अनराइम्ड अँड ऑफ व्हॅरिंग लेंथ्स. रायमिंग वर्ड्स देखील नाहीत आणि लाईन्सची लेंथ आहे ती देखील कमी जास्त आहे. The poem is an ode to oneself. Whitman separates his poem into 4 separate stanzas. With the exception of the first stanza, which contains only 3 lines, the other stanzas contain 4 lines of verse. एकूण 4 स्टांजा आहेत. पैकी पहिला स्टांजा 3 लाईन्स आहे आणि उरलेले स्टांजा हे 4 लाईन्सचे आहेत. लँग्वेज अँड पोएटिक डिव्हायसेस. ही कविता लिहिलेली आहे त्याची लँग्वेज कशी आहे आणि त्यामध्ये वापरलेले फिगर्स ऑफ स्पीच कोणते आहेत पाहूया आपण. ॲज द पोएट बिलीव्ज इन एक्सप्रेसिंग थॉट्स दॅन हेफ्टी डिक्शन, ही हॅज यूज्ड अ सिम्पल लँग्वेज मार्क्ड बाय क्लॅरिटी. हेफ्टी म्हणजे कॉम्प्लेक्स सेंटेन्स किंवा कॉम्प्लेक्स थॉट्स न मांडता अगदी साधा सरळ भाषेमध्ये त्यांनी क्लिअरली त्यांचे विचार मांडलेले आहेत. मेटाफोर, रिपिटिशन, अलिट्रेशन, इन्व्हर्जन, पॅराडॉक्स अँड ट्रान्सफर्ड एपिथेट आर चिफली यूज्ड. तर हे फिगर ऑफ स्पीच मोस्टली वापरलेले आहेत. फिफ्थ आहे स्पेशल फीचर्स. या कवितेचे स्पेशल फीचर्स काय आहेत? द पोएम इज अ फ्री वर्स अँड इन द फॉर्म ऑफ ए मोनोलॉग. मोनोलॉग म्हणजे स्वतःशीच बोलत आहेत ते. इट हॅज अन ऑप्टिमिस्टिक नोट. ऑप्टिमिस्टिक म्हणजे आशावादी. एक आशावादी दृष्टिकोन या ठिकाणी सांगितलेला आहे. म्हणजे तुम्हाला कितीही ट्रबल्स असतील तरी तुम्ही फ्री वागलं पाहिजे, हा यातनं मेसेज आहे. इट इज अन इन्स्पिरेशनल पोएम रिटन इन द फॉर्म ऑफ नरेशन. एक प्रेरणा देणारी कविता आहे. The first stanza contains only 3 lines while the other stanzas contain 4 lines of verse. Message, values and morals. या कवितेमधून कोणता मेसेज मिळतो? The poem does not aim to teach any moral lesson. यातून moral lesson शिकवायचं आहे असं काही नाही. Instead, he gives a clear message to the readers to enjoy the life to its fullest. यातून मॉरल काही सांगायचं जरी नसलं तर यातनं मेसेज इतकाच द्यायचा आहे की आपलं लाईफ फुल जगलं पाहिजे अगदी आनंदानं व्यवस्थित. We should learn to value every aspect of our life and also have freedom to choose our road of life. आपण स्वतः आपले निर्णय घेतले पाहिजेत आणि आनंदाने जगलं पाहिजे, हा यातून मेसेज द्यायचा आहे. ओपिनियन. आता हे ओपिनियन प्रत्येक विद्यार्थ्याचं थोडंफार वेगळं असू शकतं. Even though the poem is very short, it is worth readable through the messages it passes over the readers.
It also indicates the poet's inner desire to enjoy life to its fullest without bothering about the tensions and worries. So, I like the poem for its simplicity and optimism. साधेपणाने आशावादी दृष्टिकोनामुळे मला ही कविता आवडली. So you can change somewhat in this personal opinion. So in this way we have finished this poem. We have seen Walt Whitman, Song of the Open Road, and appreciation of the poem. So here we ends the poem. Thank you.